आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। मराठी भावगीत, भक्तिगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे। कला क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारनं 2023 साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। मराठी, बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषेतील गाणी त्यांनी गायली। तर सुमन कल्याणपूर यांचा सांगीतिक प्रवास जाणून घेऊया। सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता। मराठीसह गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये त्यांनी गायन केलं। मराठी भावगीत गायनानं त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली। केतकीच्या बनी तेथे नाच लाग मोर, निंबोणीच्या झाडामाग ही त्यांची गाजलेली गाणी। कोई पुकारे धीरे से तुझे आँख के तारे हे रुपेरी पडद्यावरचं त्यांचं पहिलं गीत। मनमोहन मन में हो तुम ही या गीताला मानाचा तानसेन पुरस्कार प्राप्त झाला।